सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मित्रांनो, सांगली, सोलापूर तसेच कोल्हापूर भागांमध्ये काही ठिकाणी आगमन झालेलं आहे। आजची 18 मे संध्याकाळपर्यंत अनेक भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे। पडण्याची क्षमता असलेला भाग मी मगाशी दुपारी सांगितले व्हिडिओमध्ये की अक्कलकोटपर्यंत मजल मारेल, तिथे मारून तो पडून मोकळा झालेला आहे। अनेक भागांमध्ये तिथे धारा उतरणं, पाऊस पडणं ही सक्रियता पाहायला मिळाली आहे। पण आजची संध्याकाळ सांगलीकरांना गारवा असा पाऊस देणारी आहे, कोल्हापूरकरांना देखील आहे। त्या पद्धतीचं वातावरण तिथेही सक्रिय झालेलं आहे। याबाबत माहिती तुम्हाला 3 दिवस अगोदर सुद्धा सांगितली होती। लातूरकरांना गरमी आणि ढगाळलेली परिस्थिती, बीड भागात सुद्धा ढगाळलेली परिस्थिती, जालन्याच्या दक्षिण भागापर्यंत आभाळ, बीड जिल्हा, सातारा, सांगली परिसरात सुद्धा ढगाळ आणि काही ठिकाणी पाऊस। पण मराठवाड्यातल्या दक्षिण भागामध्ये नुसतं ढगाळ वातावरण राहील। 1-2 ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर दक्षिण भागात देखील शक्यता आहे। पण हे झालं आजच्या 18 मेचं। पुढील 20 तारखेला जो शेवटच्या आठवड्यामध्ये काही भागांना वातावरण हे सक्रिय होणार आहे, त्याचे पडसाद जे आहे तुम्हाला मागे पण सांगितले, पुन्हा विस्तारित स्वरूपात सांगतोय। 19 तारखेला पुण्याच्या तुरळक भागांमध्ये, पण जे काही हुबळी कर्नाटक आहे इथे अनेक ठिकाणी पाऊस होईल। पुण्यामध्ये 1-2 ठिकाणचा अपवाद आहे, सर्वदूर नाहीये। पण 19 तारखेला अमरावती असेल, नागपूर असेल, नांदेड परिसर असेल, सोलापूर असेल, इथे गरमीमुळे वातावरण अधिक ढगाळ होण्याचा अंदाज आहे। स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला, मोठी कंडिशन नाहीये। 20 तारखेपासून आभाळाची गर्दी, ढगाळ वातावरणाची गर्दी मराठवाडा आणि विदर्भात वाढत जाईल आणि 21 तारखेपासून थोडेफार का होईना नाशिकच्या 1-2 ठिकाणी, पुण्याच्या 1-2 ठिकाणी, बीड भागात तुरळक ठिकाणी, लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी पावसाला, हलक्या पावसाला, दिलासादायक वातावरणाला सुरुवात होणार आहे 21 मे पासून। मग 22 पासून वातावरण आणि पाऊस हा पुणे ते नाशिक परिसर, अहिल्यानगरमध्ये दमदार स्वरूपाचा काही गावखेड्यांना पडू शकतो। कोल्हापूर, सांगलीला काही ठिकाणी चांगला होण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिक मधलं टेम्परेचर काही प्रमाणात वाऱ्यामुळे कमी देखील होऊ शकतं 22 पासून। त्याचबरोबर आभाळ मात्र मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र अनेक ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते। 23 तारखेला 23 मेला अहिल्यानगर, नाशिक क्षेत्र, मुंबई, पुणे, पंढरपूर एरिया, बीड जिल्हा तुरळक ठिकाणी, लातूर मोजक्या ठिकाणी, जालन्यात मोजक्या ठिकाणी, पण अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात काही ठिकाणी पावसासारखं वातावरण, ढगाळलेली परिस्थिती आणि शितोडे सातोडे पडण्याचा अंदाज जास्त आहे। वारे पश्चिम पूर्व वाहत आहेत, त्यामुळे थोडासा इफेक्ट नांदेडपर्यंतही, हिंगोलीपर्यंतही जाऊ शकतो। सर्वदूरची व्याप्ती नाहीये, कारण की आता तुम्हाला अंदाज देणं हे थोडं भेद दिल्यासारखं वाटायला लागले, कारण की जास्त विश्वास देऊन उपयोग नाही। 10 अंदाज बरोबर आले, वर्षभर अंदाज चांगले दिले, एक चुकला लोक तेच ध्यानात ठेवतात, मागचे बरोबर किती आले ते ध्यानात ठेवत नाहीये। हवामान अंदाज, तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा पाऊस दाखवेन तर बंद करेन, अशा भाषा आपण गेल्या वर्षी पण वापरलेल्या आहेत। त्यावेळेस तुमचा विश्वास जिंकलेला आहे आणि एका अंदाजाने तुम्ही ते घालवताय, ठीक आहे, जाऊ दे तो विषय। 23 तारखेला अशा प्रकारचा बीड जिल्हा, जालन्यात तुरळक ठिकाणी, सोलापूर वगैरे भागात आहे, मात्र वारे चांगले जोराने वाहतील। 24 मेला कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागात आहे आणि 25 पासून मोसमी वारे आणि टेम्परेचर लॉस होऊन ही पद्धत चांगली वाढणार आहे। इथून पुढे आभाळ येणं, ढगाळ परिस्थिती असणं, मान्सूनचे काळोखाचे मिळूक छाया ढग असणं, ह्या गोष्टी होत राहतील। त्यामुळे फक्त आता जो काही गरमाटीचा काळ आहे हे 4-5 दिवसच राहिलेला आहे, त्यामधनं सुद्धा सांगली सारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी हा पाऊस चालू असल्यामुळे थोडा दिलासा मिळतोय, पुण्यापर्यंतचा मजल आहे। आणि इथून पुढे मोसमी वारे, मान्सूनचे वारे हे महाराष्ट्रामध्ये जोराने वाहणार आहेत 25 तारखेपासून पुढे सुद्धा। ती सुद्धा 2 दिवसाला आभाळ काढणं, शितोडे पडणं हे चालूच राहणार आहे। आणि सध्या जे रखरख वातावरण झालेलं आहे, जी पद्धत अशी केली की पूर्ण असं दुष्काळी परिस्थिती दिसते 2-4 दिवसापासून, अजून मेच चालू आहे। हा का मान्सूनचा किंवा पावसाळ्याचा काळ नसतो, 1 साली चांगला पाऊस झाल्याचा अर्थ असा नसतो। पण ठीक आहे, ह्या 4-2 दिवसाच्या वातावरणामध्ये जे काही अल्निनोचे मॅसेज वाऱ्यासारखे येत राहिले, तुमच्या मनामध्ये आणखून शंका वाढत चालल्यात। त्यात माझा एक अंदाज चुकलाय 14-15चा, त्यामुळे तुम्हाला अजूनही भकास वाटायला लागले। पण तुम्हाला एक विनंती करतो, ह्या 22-23चा आभाळ पाहूनच, 22-23 तारखेचा आभाळ पाहून पुन्हा मॅसेज बदलणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा मी पण आता लय विश्वासाने सांगणं सोडून देणार आहे, कारण की तुम्ही एक अंदाज लय वेळेस ताणून धरता। पण ठीक आहे, आपली जवळपास 95% जे शेतकरी आहेत त्यांसाठी काम करतच राहणार आहे। ऍप्लिकेशनचा लाईव्ह 7:30 वाजता आहे, सर्वांनी आवर्जून यायचंय।
आपापल्या सेक्शननुसारच पेमेंट भरायचे. खानदेश असेल, विदर्भ असेल वगैरे वगैरे गोष्टी. पेमेंट काही जास्त ठेवलं नाही मी, 250 रुपये ठेवले, 200 ते 250, पण ते अनिवार्य आहे एका वर्षासाठी. तर अशा प्रकारची पद्धत आहे. तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. सध्या वातावरण शांत आहे. ढगाळलेली परिस्थिती होते किनवट वगैरे भागामध्ये, 1-2 ठिकाणी पाऊसही झालाय. अशा प्रकारचा स्थानिक वातावरणाची पद्धत 20-22 तारखेपासून तुमच्याही भागात सुरू होणार आहे. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र वगैरे भागामध्ये लवकरच 2-3 दिवसानंतर स्टार्टअप होते. थोडे 4 दिवस सहन करा. वातावरण हे सक्रिय होऊन जाईल आणि पुढे चालून हे वातावरणाचे जे काही टेम्परेचर आहे हे मे महिन्यातच कमी होऊन जाईल, ते पण मात्र 25-26च्या हिशोबामध्ये. आणि जे काही 20-22-23ला पावसामुळे कमी होणार आहे तो भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र. सांगलीचा सुद्धा नंबर आजच लागलाय. महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण होईल. सध्याचं रखरखीत जे वातावरण चाललं आहे त्यामधून दिलासा मिळणार आहे. थोडी 4-5 दिवस, इतके दिवस सहन केले, थोडे दिवस सहन करा. लाईव्हला सगळ्यांनी या ऍप्लिकेशनचा. जय शिवराय.